कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि शेतकऱ्यांना काय फायदा होईल त्याचा? सर्वांना नमस्कार. आज इथे आपण महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 या कार्यक्रम आपण तुळजापूर सैनिक स्कूल प्रांगणात आपण आयोजित केलेली आहे. 2 दिवसाची कार्यशाळा प्रदर्शनी आहे, कृषी महोत्सव आहे आणि याच्यामध्ये एकूण 70 स्टॉल्स आहे. 35 शासकीय स्टॉल्स आहे, 35 इतर कंपनी आणि प्रायव्हेट एजन्सीजचे आहे. आणि याच्यामध्ये आपण 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन सत्र पण आपण आयोजित केलेले आहे. त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात मार्गदर्शन असणार आहे, निर्यातिक संदर्भात मार्गदर्शन असणार आहे. वेगवेगळ्या टॉपिक्सवर तज्ज्ञ व्यक्तींकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. आणि इथे आम्ही आमच्या आजची एक कृषी महोत्सव आहे, सन्मान्य आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांची हस्ते उद्घाटन झालेली आहे. आणि सर्व शेतकरी बांधव इथे मोठ्या प्रमाणे उत्साहाने सहभाग नोंदवले आहे. आणि या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना पण आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण या 2 दिवसामध्ये आपण इथे तुळजापूर कृषी महोत्सव याच्यामध्ये भेट द्यावी. स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या स्टॉल्स आपण तुमच्यासाठी आपण केलेली आहे, ते आपण पाहणी करावी. याबरोबरच आपण आज कृषी महोत्सव मध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये प्रगतिशील शेतकरी आहे, जे द्राक्ष लागवडमध्ये, केळी लागवडमध्ये, ऊस लागवडमध्ये जे उत्कृष्ट काम केलेले आहे, त्यांना पण आपण सत्कार केलेली आहे. नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी बारूळ, तालुका तुळजापूर. माझ्या शेतकऱ्यांनी ग्रुपमध्ये एक चिया सीडची लागवड केलेली आहे, एक 15 एकर मध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणजे आता आजकाल शेतकऱ्यांना बरेच आजार, म्हणजे लोकांना आजार व्हायले, त्याच्यामुळं हे चिया सीड जर खाल्ले तरी ते संध्याकाळी पाण्यामध्ये भिजून सकाळी जरी उपाशीपोटी खाल्ले तरी म्हणजे माणसांचं वजन कमी होतं, शुगर कमी होते आणि अन्नपचन चांगले होते. आणि शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी पण चांगलं आहे. म्हणजे रब्बी हंगामामध्ये हे चांगलं पर्याय म्हणून पीक आहे शेतकऱ्यांसाठी. ते एक 90 ते 110 दिवसामध्ये तयार होत आहे. आणि पाणी 3 ते 4 पाणी किंवा जास्त फवारणी लागत नाही त्याला. आणि मार्केटचा भाव म्हणजे आता त्याला 15,000 रुपये क्विंटल पर्यंत भाव आहे. आणि शेतकरी आहेत, हे शेतकऱ्यांचं पण घ्या. अनिता लक्ष्मण जाधव, राहणार खंडाळा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. तर आज आम्ही इथं कृषी महोत्सवामध्ये ऑर्गॅनिक शॉपचा स्टॉल लावलेला आहे. तर हे आहे गांडूळ खत. गांडूळ खत जे आपण म्हणजे रासायनिक खत जे आणून वापरतो त्यापेक्षा एकदम चांगल्या प्रकारचं आहे, जे की रासायनिक खतापेक्षा ह्याची मात्रा जास्त असते. आणि त्यातून आपण हा गांडूळ खत सुरुवातीला आपण पेरण्याच्या अगोदर खताप्रमाणे वापरू शकतो. तसंच हे आहे निमार्क. जर आपण सोयाबीन वगैरे पेरला असेल तर सोयाबीन पेरलेला सुरुवातीला जी पहिली फवारणी करतो आपण ते निमार्कची करायची, त्याच्यानंतर दुसरी दशपर्णीची करायची आणि त्यानंतर हा आहे बायो. आणि हे आहे जीवामृत. हे जीवामृत आपण जे की फळबागा असेल किंवा इतर कुठल्याही पिकासाठी आपण टॉनिक म्हणून वापरलं जातं. आणि हे आहे बायोमिना. तर ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि धन्यवाद. लोकांना काय सांगू शकतो? ऑर्गॅनिकचे फायदे असे आहेत की आपल्याला ते महाग वाटतं. जशी ही ब्रोकोली आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे, व्हिटॅमिन सी जास्त आहे, जे जिम वगैरे करतात त्यांना. त्याचप्रमाणे लेट्यूस आहे. लेट्यूस आपल्याला माहितच नाही काय. जसं आपल्या धाराशिव मध्ये जास्त एक्झॉटिक व्हेजिटेबल नाहीच आहेत, पण त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशन जास्त वाढवलेलं आहे. जसं आपण त्याला हिरवा कोबी म्हणतो, पण आपल्याला माहित नाही की ते हिरवं का केलंय. लेट्यूस तसं का असतं. आपण पात्रीची भाजी खातो, पण लेट्यूसला काही जण पात्रीची भाजी म्हणून गेले आता. तर ते त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक जे आपण घेतो त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त असतं. कॅन्सर होण्याची धोका कमी असतो, कारण की आत्ताचे जे पेस्टिसाइड वगैरे आहेत त्याच्यामध्ये हार्श केमिकल्स वापरले जातात. मग ऑर्गॅनिक सगळ्यांनी अवलंबलं पाहिजे असं मला तरी वाटतं. नमस्कार, मी अदिती श्रीनिवास घुगे, कृषी महाविद्यालय धाराशिव 8व्या सत्रातली विद्यार्थिनी आहे. तुळजाई कृषी महोत्सव यामध्ये आमचा स्टॉल लागलेला आहे. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला कसुरी मेथी, बनाना चिप्स, केचप, लेट्यूस, ऑर्गॅनिक ब्रोकोली, चेरी टोमॅटोज आणि मशरूम आणि रॅडिश याचा आम्ही सेल करत आहोत. तर आपण आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या.